गाईज नमस्कार, मी धीरज राघव खैरनार पाटील. मी तसं राहायला पुण्यात PCMC. आता हा ब्रिज बघताय तुम्ही इथं. हा पूर्ण बघून घ्या. हा जो ब्रिज आहे हा ब्रिज तो आहे JRD रतन टाटा ब्रिज आहे. हा कुठला नाशिक फाट्याचा. मी हा व्हिडिओ खास केला आहे. मी आता मला महिना झाला असेल, महिन्यापासून मी रोज इथं वॉकिंगला येतो. पहिले घरापासून मी चालत येतो आणि पळत जातो मग घरापर्यंत रनिंग प्लस वॉकिंग करतो. पण आजची तारीख काय थांबा दोन बघतो मी. हां, आजची तारीख 30 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर 2025 सकाळी 7:45च्या दरम्यान मी इथं 2 मिनटं. हां, मी मग बरोबर इथं दिसतंय का तुम्हाला? हे जे दिसतंय आणि हे दिसतंय का बघा. हां, ते बरोबर तिथं ना एक म्हातारा असा, म्हणजे आपण म्हणतो ना सस्पिशियस मिस्टेरियस हा एकदा माणूस दिसला मला. मी खरं सांगतो बरं का, मी नास्तिक आहे. म्हणजे पहिले नास्तिक होतो आणि आता अज्ञेयवादी झाला आहे. म्हणजे मला हे कळलं की अज्ञेयवादी म्हणजे तो देव आहे तरी त्याला काही फरक पडत नाही, मानत नाही किंवा असंच. म्हणजे मग विचार करा, मी जर देवाला मानत नसेल तर भूताला मानेल का मी? पण मी पहिल्यांदा बघितलं बरं का, बरोबर याच जागेवर मी असं म्हातारा होता. त्याच्याकडे काय सुद्धा असं नाही का, जसं काय कोणतं असं भटकत्या वगैरे असेल, तो माणूस दिसला मला. थोडासा वयस्कर होता, म्हणजे 60 किंवा 70 पार गेलेला असेल तो. मी इथं 2 मिनटं इथं पुढे येतो, जवळच दाखवतो कुठं होता तो माणूस. हां, मी हे आहे ना बघा, दिसते का? हे मी वाचत होतो. हे दुबईचं टूर आहे 5 दिवसाची, ते वाचवतो मी. आणि त्याच्या पहिलेच मी इथं त्या माणसाला बघितलं होतं. आणि मला सांगा, आपल्या जवळपास आपण बघितलं म्हणजे बरोबर ना, बरोबर 1 मिनटाच्या रेडियसमध्ये मला सांगा किती मिनटात तो 1 मिनटाच्या रेडियसच्या बाहेर जाऊ शकतो बरं? आता मी सांगतो, माझ्या मते जास्तीत जास्त याला 30 सेकंडच्या किंवा 1 मिनटं बरोबर लागेल असते. एक हळूहळू जर झाला, कारण तो म्हातारा आहे, तो पळू तर शकत नाही. त्याला बघितलं, अचानक गायब झाला. अचानक. मी आता घाबरत नाही, भूताचं घाबरत नाही, जरी असेल तरी घाबरत नाही. पण म्हणतोय या लोकेशनला तुम्ही सावध राहा, सावध. कारण ना असू पण शकतं की या ब्रिजच्या इथं, कारण मी असं ऐकलं आहे एखादं फेमस काहीतरी बांधायला, म्हणजे मॉल असेल किंवा ब्रिज असेल, फेमस काहीतरी बांधायला डेड बॉडी काढली जाते त्या जागेवर, असं ऐकलं आहे मी. म्हणून ना काही असं पण होऊ शकतं की त्याची आत्मा मग भटकली असली तर. आणि इथं अजून तर ॲक्सिडेंट झाले नाही इथं, पण मी बघितलेले तो बरोबर. आणि मी काय म्हणतो माहिती का, बरोबर 10 सेकंडमध्ये गायब झाला तो. मी मॅक्सिमम बरं का, मॅक्सिमम 10 सेकंडमध्ये डायरेक्ट गायब झाला तो. आश्चर्यच वाटलं मला की जवळपास दिसतं काय नाही, म्हणजे फक्त मी 5 सेकंडच हे वाचलं, हे 5 सेकंडच वाचलं फक्त, आणि तेवढाच तो गायब झाला. इथंच बरोबर, इथं जवळच, बरोबर माझ्या 75 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरच होता तो. अचानक कसं गायब होऊ शकतो सांगा बरं? म्हणून सांगतो, JRD रतन टाटा ब्रिज फ्लायओव्हर नाशिक फाट्याजवळचं जे आहे ते PCMC मधलं, तिथे जाताना जास्त करून रात्री जाऊ नका. पण सकाळी ठीक आहे, पहाटे वगैरे जाऊ शकता, पण रात्री एकटं जाणं टाळा फक्त, बस. मी विश्वास ठेवत नाही, अजून सांगते, भूतावर आणि देवावर पण विश्वास ठेवत नाही मी. पण आता बघितलं म्हणून मी तुम्हाला सावध करते फक्त, बस. आणि असं नाही बरं का की मला पॉप्युलॅरिटी पाहिजे, व्हायरल व्हायला पाहिजे म्हणून असं करते.
तुम्हाला माहिती असेल माझ्या यूट्यूबला तुम्ही बघा कंटेंट माझे वेगळे थोडे असे, पण मी हे यासाठीच खास बनवलं आहे मग व्हिडिओ. धन्यवाद. आपला धीरज पाटील. आणि यूट्यूबला माझं DJ पाटील एंटरटेनमेंट चॅनल आहे, तिथे बघू शकता तुम्ही. इंस्टाग्रामवर पण पोस्ट करेल वाटल्यास. धन्यवाद.